मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्तीसाठी संधी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज ही माहिती दिली. ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्यानं योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व महिलांना ही दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे, असं मंत्र्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला आणि बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी, असं आवाहन विभागानं केलं आहे. नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे तर